जय शिवराय. आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्वराज्याचे शिलेदार म्हणजेच इतिहास गडकोटांचा स्वराज्याच्या शिलेदाराचा या ऐतिहासिक वेब सिरीज मध्ये. या ऐतिहासिक वेब सिरीजचा आज भाग क्रमांक 3 आहे आणि ऐतिहासिक वेब सिरीज मध्ये भाग क्रमांक 3 मध्ये आपण भेटण्यास आलेलो आहोत अशाच एका स्वराज्य शिलेदाराला, ज्याचं नाव आहे किल्ले मेहमानगड. किल्ले मेहमानगडच्या या मोहिमेमध्ये आज आपल्या बरोबर आहेत आमचे लाडके शिशीदादा, त्याचबरोबर छोटासा शिलेदार ज्याचं नाव आहे शुभा, आणि दुसरा शिलेदार रुद्र, आपला नेहमीचा शुभम, आणि शिलेदार गणेश. या सर्वांबरोबर आज आपण भेट घेण्यासाठी चाललेलो आहोत किल्ले मेहमानगडसाठी. किल्ल्याच्या मार्गाच्या अर्ध्या चढाईवरती आपण आल्यानंतर डाव्या बाजूला या ठिकाणी आपल्याला खोदीव पाण्यामध्ये छोट्याशा स्वरूपामध्ये एक टाका दिसतंय. आता या टाक्याकडे आपण जातोय. या ठिकाणी गुहेसारखं खोदलेलं एक पाण्याचं टाक आहे आणि या टाक्यामध्ये आत गेल्या आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी खोदीव कातळामध्ये थंड पाण्याचं एक सोर्स त्या काळामध्ये या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. लक्षात घेत, खोदीव पाण्यामध्ये छोटंसं टाक आहे, याला 12 महिने थंडगार असं पाणी आहे आणि पाण्याची उपलब्धता इतकी मोठ्या प्रमाणात आहे, या छोट्याशा टाक्यामधून एका नालीच्या स्वरूपामध्ये पाणी खाली वाहायला आपल्याला दिसतंय. किल्ले मेहमानगडासाठी आपण कोणत्या मार्ग येऊ शकतो? किल्ले मेहमानगडासाठी येण्यासाठी पुण्यावरून येणारा मार्ग पुणे, सासवड, जेजुरी, निरा, लोणंद, त्याच्या पुढे वाटर स्टेशनच्या पुढे गेल्यानंतर कोरेगाव फाटा, आणि या कोरेगाव फाट्यानंतर लेफ्ट घेतल्यानंतर कोरेगाव पुसेगाव पासून एक साधारणतः 15 किलोमीटर अंतरावरती असणार आहे मेहमानगड. जर आपल्याला सातारावरून यायचं म्हटलं तर सातारा पंढरपूर या महामार्गावरती पुसेगाव हे गाव आहे आणि पुसेगाव गावापासून 15 किलोमीटर असणारं मेहमानगड हे गाव आहे. ग्रामपंचायतीच्या गावापासून किल्ल्यावरती चढण्याला हा मार्ग आहे. फलटवरून येत असेल तर फलटवरून घाटमाता चढल्यानंतर बिदल, पांगारी याच्या मार्गे आपण या किल्ल्यावरती पोहोचू शकतो. गडाचा शेवटचा टप्पा, ताशुकाळ्याचा टप्पा आपण वर चढल्यानंतर आपल्याला समोर दिसतोय तो प्रवेशद्वाराचा बुरुज, आणि बुरुजाच्या पासून चालू झालेली ही एक तटबंदी. या तटबंदीवरती मोठ्या प्रमाणात वाढलेलं एक वडाचं झाड दिसतंय. या झाडाप्रमाणे अनेक लहान मोठी अशी बरीच झाडं या तटबंदीवरती वाढलेली आहेत. खऱ्या अर्थानं ही झाडं या तटबंदीला धोका निर्माण करणारी आहेत. यांना कापून याचा उपयोग नाही, परंतु या केमिकल प्रोसेसनं याची मुळं जागेवरती जाळली जातात. अशा केमिकल प्रोसेसची गरज या सगळ्या तटबंदीला निर्माण झालेली आहे. किल्ल्याच्या
दाशीव स्वरूपात असणाऱ्या ह्या पायऱ्या या ठिकाणी संपतायत आणि या ठिकाणावरून किल्ल्याचा असणारा महाप्रवेशद्वाराचा बुरुज चालू होतोय. खऱ्या अर्थानं जर आपण महिमानगडचं जर भौगोलिक स्थिती पाहायची म्हटलं तर सातारा ते फलटण जी डोंगराची रांग आहे त्या उपडोंगराच्या रांगेमधून एक डोंगर विभक्त झालेला आहे आणि विभक्त डोंगरावरती त्या किल्ल्याची जडणघडण निर्माण केली गेलेली आहे. समुद्र सपाटीपासून 3000 फूट उंचीवरती असणारा हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातला आहे. याची चढण अत्यंत साधी आहे, परंतु चारी बाजूची जी नैसर्गिकरित्या ताशीवकडे या किल्ल्याला लाभलेले आहेत, त्यामुळे या किल्ल्याची जो लांबून दिसणारं दृश्य काही औरच आहे. काळ्या कातळामध्ये मोठ्या दगडामध्ये भक्कम स्थितीमध्ये बांधलेला हा बुरुज प्रवेशद्वाराचा पहिला बुरुज आहे. या बुरुजाचं संरक्षण समोर असणाऱ्या प्रवेशद्वाराला मिळायचं. ज्यावेळेस प्रवेशद्वाराचं संरक्षण करायचं म्हटलं तर ह्या उंच अशा मजबूत बुरुजावरून या प्रवेशद्वारावरती येणार शत्रूवरती हल्ला केला जायचा. हा प्रवेशद्वाराच्या संरक्षणार्थ प्रवेशद्वाराच्या बरोबर समोर बांधण्यात आलेला हा बुरुज आहे. संरक्षित बुरुजाच्या पाठीमागे किल्ल्याचा प्राथमिक प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतं, जे की आता पूर्णपणे भग्नावस्थेमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि त्याचे काही अवशेष कमानीचे दगड या ठिकाणी समोर पडलेले आहेत. अशा दुरावस्थेमध्ये असणारे हा प्रवेशद्वार, त्या प्रवेशद्वारातून पुढे गेल्यानंतर आपल्याला मुख्य बाले किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी हे घेऊन जातो. आपण आता बाले किल्ल्याचा प्रमुख महाद्वार या प्रमुख महाद्वारापाशी या ठिकाणी येऊन ठेपलेलो आहे. खऱ्या अर्थानं वेगळा आकर्षक महाद्वार या किल्ल्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे पडलेलं भग्नावस्थेत असलेले प्रवेशद्वार त्याच्या 2 साईनमुळे या ठिकाणी उठून दिसतंय. त्याच्यामध्ये आपण बघतोय त्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला हे 2 हस्ती मस्तकाची दोन्ही शिल्प सुस्थितीमध्ये कोरलेली आहेत. आता ही शिल्प पूर्वी इतक्या मोठ्या उघड्या अवस्थेमध्ये नव्हती, ही मातीमध्ये गाडली होती. परंतु सन 2015-16 या साली महिमानगड प्रतिष्ठानच्या अंतर्गत या किल्ल्यावरती संवर्धनाचं कार्य झालं. या संवर्धनाच्या कार्याच्या माध्यमातून या ठिकाणी कार्य करणारे हर्षवर्धन गोडसे, त्याचबरोबर मोहन तोडकर आणि बाबूराव दडांबे यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही शिल्प वरती काढण्यात आलेली आहेत. खऱ्या अर्थानं हा जो प्रवेशद्वार आहे याची उंची या शिल्पाच्याही खाली, अजून खाली हे प्रवेशद्वार मातीमध्ये दबलेलं आहे. म्हणजे हे प्रवेशद्वार अजून सुद्धा खाली आहे. जर आपण या ठिकाणी पुन्हा एकदा जर मोहीम हाती घेतली तर खाली अजून आपल्याला या ठिकाणी प्रवेशद्वाराचे बरेच अवशेष आपल्याला मिळणार आहेत. किल्ले मेहमानगड याची जर ऐतिहासिक पार्श्वभूमी जर आज आम्ही पाहायला म्हटलं तर राजा शिलाहर या शिलाहर राज्यकर्त्यांच्या काळामध्ये या ठिकाणी या गडाची निर्मिती करण्यात आली. राजा शिलाहर यांच्यानंतर या गडावरती आपलं आधिपत्य स्थापन केलं देवगिरीचे यादव या राज्यकर्त्यांनी. देवगिरीचे यादवांचे राज्यकर्ते या गडावरती येऊन वास्तव्य केल्याचा इतिहासामध्ये संदर्भ सापडतो. त्याच्यानंतर हा किल्ला गेला तो आदिलशाहीकडे. आदिलशाहीच्या काळामध्ये या किल्ल्याचे जे वतन होतं ते मलवडीचे झुंजाराव गाडगे यांना किल्ल्याच्या वतनदारीच्या माध्यमातून या किल्ल्याची जबाबदारी झुंजाराव गाडगे यांच्याकडे आली. खऱ्या अर्थानं आदिलशाहीच्या काळामध्ये या किल्ल्याचा व्यापारी जो मार्ग होता, आदिलशाही काळामध्ये आदिलशाहीची राजधानी असली विजापूर, पंढरपूर, सातारा, वाई, महाड या काळामध्ये जो असणारा हा व्यापारी मार्ग आहे, या व्यापारी मार्गाच्या संरक्षणाकरता या किल्ल्याचा वापर त्या काळामध्ये आदिलशाहीमध्ये केला जायचा. आदिलशाही नंतर हा किल्ला मराठी शाहीमध्ये आला आणि मराठी शाही नंतर 1818 मध्ये हा किल्ला मराठी शाहीतून जाऊन हा इंग्रजांकडे
सातारच्या गव्हर्नरकडे हा किल्ला गेला. त्यानंतर शेवटचं शासन या किल्ल्यावरून इंग्रजांनी केल्याचा उल्लेख या किल्ल्याच्या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. प्रवेशद्वाराच्या बुरुजापासून सुरू होणार ही तटबंदी, या डाव्या बाजूला तटबंदीमध्ये या ठिकाणी आपण पहिल्या बुरुजावरून जर आपण पाहिलं तर या बुरुजाचं काम काय होतं, तर समोरून जो रस्ता किल्ल्यावरती येतोय, गडावरती येणाऱ्या रस्त्यावरती देखरेख ठेवण्याकरता ह्या बुरुजाची निर्मिती या ठिकाणी केलेली आहे. आता आपण बघतोय हा संपूर्ण तट, या संपूर्ण किल्ल्याची तटबंदी बऱ्याच अंशी सुस्थितीमध्ये असणारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बुरुजाच्या जर आपण खाली बघायचं म्हटलं तर साधारणतः 4.5-5 फुटाची तटबंदी अद्याप ही शाबूत आहे. समोरील येणाऱ्या रस्त्यावरती देखरेख ठेवण्याकरता या ठिकाणी या बुरुजाची निर्मिती करण्यात आलेली आहे. या बुरुजाला असणाऱ्या खिडक्या, याच्यामधून तोफेचा मारा समोरच्या येणाऱ्या रस्त्यावरती केला जायचा आणि समोरचा असणारा हा रस्ता या किल्ल्याच्या बुरुजाच्या संरक्षणाच्या अंतर्गत येईल अशी प्रोव्हिजन या बुरुजावरती करण्यात आलेली आहे. बाले किल्ल्याच्या वरती प्रवेशद्वारातून आल्यानंतर डाव्या हाताला लागणारं हे आपल्याला गडदैवतेचं म्हणजे शक्तीची उपासना आपण ज्याची करतो असं मारुतीरायाचं हे मंदिर आहे. मारुतीरायाचं हे मंदिर अत्यंत पौराणिक असून याच्या भिंती अजून शाबूत आहेत, परंतु वरचं जे छत आहे ते सध्याच्या काळामध्ये बनलेलं दिसतंय. तर आपण या ठिकाणी पाहतोय मारुतीचं पौराणिक या गडावर असणार हे मंदिर. साधारणतः 4.5 ते 5 फूट उंचीच्या या शिळेवरती कोरलेली ही मारुतीची सुबक अशी मूर्ती या गडावर आल्यानंतर लक्ष वेधून देते. किल्ल्याच्या पूर्व बाजूला सोंडेच्या बुरुजाकडे आल्यानंतर या ठिकाणी एक आत्ताच्या काळामध्ये बांधकाम करण्यात आलेली एक इमारत दिसते. ही इमारत एका दर्ग्याची असून एक पीर दर्गा या इमारतीमध्ये पीर दर्ग्याची अशी ही इमारत आहे. बाले किल्ल्याच्या सर्वात उंच ठिकाणी या ठिकाणी फडक्या वाड्याचे किंवा राहत्या घराचे अवशेष पाहायला मिळतात. पूर्णपणे भग्नावस्थेत असलेलं या वाड्याच्या चारी बाजूला गोलाकार बुरुज आहे. किल्ल्याच्या सोंड बुरुजाच्या दिशेने जाताना रस्त्यामध्ये सापडणार हे खोदीव स्वरूपामध्ये असणारं टाक, याच टाक्याच्या जो दगड आहे, या टाक्याचा दगड हे संपूर्ण कडची तटबंदी आहे, या तटबंदीच्या बांधणीच्या कामाला वापरण्यात आलेला आहे. दुसऱ्या टाक्यामध्ये पाण्याचं दुसरं टाकं जे की अद्याप
पूर्णपणे आटलेल्या स्वरूपात आहे, परंतु पलीकडे बांधीव स्वरूपामध्ये पांद्याचं टाक आहे की ज्याचे पूर्णपणे बांधकाम हे दगड कातळामध्ये बांधकाम केलेलं आहे आणि ह्या तळ्यामध्ये 12ही महिने पाणी उपलब्ध असतं, जे की पाणी पिण्यास जनावरांच्या पिण्यासाठी योग्य असं पाणी आहे. किल्ल्यावरती स्थितीमध्ये असणारं असं बांधीव स्वरूपामध्ये एकमेव असं पाण्याचं टाकं दिसतं की ज्याला 12ही महिने आपल्याला मुबलक पाणी उपलब्ध होतं. या ठिकाणी जनावरांना पाणी, मेंढ्यांना, शेळ्यांना पाणी याच कुंडामधलं पाजलं जातं. याची खोली साधारणतः स्थानिकांच्या सांगण्याप्रमाणे 50 ते 60 फूट खोल असं हे सुस्थितीमध्ये बांधीव स्वरूपामध्ये पाण्याचं एकमेव स्रोत असणारं या गडावरचं साठं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. किल्ल्याचा हा शेवटचा भाग आहे आणि शेवटच्या भागावरचा असणारा हा सोंड बुरुज आणि या सोंड बुरुजाला फक्त त्याच्या दगडी तटबंदी शाबूत आहे आणि तटबंदीला 2 प्रवेशद्वार आहेत, जे की छोट्या खाली असणारे प्रवेशद्वार, खऱ्या अर्थानं चोर दरवाजा. त्या काळामध्ये चोर दरवाजाची भूमिका हे दोन्ही द्वार त्या ठिकाणी निभवत असत. तर हा एक चोर दरवाजा आहे आणि पलीकडे जो पलीकडे पडलेला आहे, परंतु हा चोर दरवाजा आपल्याला थेट बाले किल्ल्यावरून पलीकडे असं सोंडेचा भाग त्या डोंगराच्या सोंडेच्या भागाला येऊन जातो. तटबंदीमध्ये लपवण्यात आलेला हा छोटासा चोर दरवाजा आपल्याला या तटबंदीच्या बाहेर म्हणजे किल्ल्याच्या सोंडेवरती घेऊन जातो. तर आपण एक चोर दरवाजातून किल्ल्याच्या सोंडेवरती या ठिकाणी निघालेलो आहेत. बुरुजावरचा हा भाग या ठिकाणी बाले किल्ल्याच्या या बुरुजाबरोबर संपतोय आणि आपण जो समोर दिसतोय हा निमुळता भाग डोंगराचा, त्याला सोंड म्हटलं जातं. आता या सोंडेच्या कडेला अजून एक बुरुज बांधून ही सोंड पूर्णपणे संरक्षित करण्यात आलेली आहे, ज्याच्या अर्थे सोंडेवरून पुन्हा एकदा बाले किल्ल्यावरती हल्ला होईल याची कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी शक्यता त्या काळच्या राज्यकर्त्यांनी ठेवलेली नाहीये. पूर्ण ही सोंड संरक्षित करण्यात आलेली आहे. सोंडाच्या बाजूच्या दोन्ही साईडच्या तटबंद्या जरी अद्याप पडलेल्या असल्या तरी ह्या दोन्ही बाजूच्या तटबंद्यांनी संरक्षित करण्यात आलेली ही डोंगराची सोंड आहे. सोंडेच्या बुरुजाच्या बाजूने एक भुयारी मार्ग आपणाला या किल्ल्याच्या सोंडेच्या खाली म्हणजे तटबंदीच्या पूर्णपणे खाली घेऊन जातो. सध्या हा पडीक अवस्थेमध्ये बंद झालेला हा भुयारी मार्ग आहे, परंतु याच्या खानाखुणा अद्यापही आपल्याला या जागेवरती स्पष्टपणे जाणवत आहेत. याबरोबरच किल्ले मेहमानगड याची साहसीमय सफर या ठिकाणी संपते आणि आपण पुन्हा येऊन टाकलेलो आहेत या किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी. सुंदर असा किल्ला आहे, बघण्यासारखं बरंच वैभव अद्याप ही किल्ल्यावरती शाबूत आहे. पाण्याची खोदीव टाकी आहे, त्याचबरोबर बांधीव स्वरूपामध्ये 12ही महिने पाणी असणारं टाक आहे, मारुतीचं मंदिर आहे, अशा आणि सुबक अशी तटबंदी अद्याप ही शाबूत आहे. हे सर्वांचं वैभव बघण्यासाठी मी स्वराज्याचे शिलेदार या संपूर्ण टीमच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो की आपण नक्की या किल्ल्यावरती यावं आणि या किल्ल्याचं वैभव नक्की पाहावं. आपण पुन्हा एकदा भेटूयात नवीन एका एपिसोडमध्ये नवीन एका शिलेदाराबरोबर. तोपर्यंत जय शिवराय. आपल्याबरोबर या ठिकाणी आहेत मेहमानगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष
सन्माननीय गोडसे साहेब, जे की पेशाने एक आर्किटेक्चर आहेत आणि ज्यांच्या माध्यमात ज्यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ल्यावरती प्रिझर्वेशन, कन्झर्वेशन आणि संवर्धनाचं कार्य मोठ्या प्रामाणिकपणे राबवलं गेलं. तर अशा सरांबरोबर आपण आहोत. मी सरांना त्यांच्या प्रिझर्वेशन संदर्भात थोडक्यात माहिती देण्याची त्यांना विनंती करतो. नमस्कार, मी हर्षवर्धन गोडसे. मी कन्झर्वेशन आर्किटेक्ट आहे पेशाने. किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आम्ही गेले 2 वर्ष काम करतोय. मेहमानगड किल्ल्याच्या संदर्भात 2018 साली कामाची सुरुवात केली आणि 2019 साली याची स्थापना करून किल्ल्याचं कन्झर्वेशन म्हणजे रेस्टोरेशनचं काम हातात घ्यायचा विचार केला. या किल्ल्याला फार मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. शिलाहारांच्या काळात सुरू झालेला म्हणजे बांधलेला हा किल्ला परत यादवांच्या दशकांमध्ये गेला. म्हणजे यादव काळामध्ये त्याच्यावर अटॅक झाला आणि तो किल्ला आपण सिंघनदेव यादव यांनी हा किल्ला ताब्यात घेतला. खटाव आणि मान तालुका या किल्ल्यांमध्ये काही 4 ते 5 किल्ले आपल्या आहेत, डोंगरी किल्ले. त्यापैकी हा किल्ला खटाव तालुक्यात 2 किल्ले आणि मान तालुक्यात 2 किल्ले, तसेच फलटण तालुक्यात 1 किल्ला, असे मिळून 5 या पूर्व सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. सातारा जिल्ह्याच्या टोकावर असलेला हा मान तालुका आणि सोलापूर जिल्ह्याकडून लागणारा हा शेवटचा किल्ला मानला जातो. त्याचं नाव आहे मेहमानगड किल्ला. महीचा काही अर्थ, मही म्हणजे महान किंवा मही म्हणजे पर्वत आणि मान म्हणजे मानदेश. मानदेशाचा असा भूषण असलेला मेहमानगड. तर मेहमानगडाला अशी ऐतिहासिक परंपरा आहे. मेहमानगडच्या पायथ्याशी आपल्याला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी मेहमानगड वाडी आहे. ज्या ठिकाणी किल्ले असतात त्या ठिकाणी व्यापारी केंद्र बनण्याचं एकेकाळी साम्राज्य स्थापन ज्या ठिकाणी व्हायचं, म्हणजे किल्ला डोंगरी किल्ला असो अथवा एखादा लँड म्हणजे भुईकोट किल्ला असेल, तर त्या ठिकाणी आसपासच्या एरियामध्ये बाजारपेठेची ठिकाणी असायची. तर मान तालुक्यातली पहिली बाजारपेठ म्हणून मेहमानगडला ओळखलं जातं. मान देशाची राजधानीच त्या काळात असायची आणि ब्रिटिश काळानंतर त्याची स्थापना, ग्रामपंचायतीची स्थापना 1940 सालची आहे. अशी या मेहमानगडला त्या गावाची आणि किल्ल्याची मोठी परंपरा आहे. मेहमानगडच्या रेस्टोरेशनचं हे काम हाती घेतलंय आम्ही 2019 साली. याच्यामध्ये मेहमानगड गावातील लोक असतील किंवा मान तालुक्यातील लोक यांचा सक्रिय सहभाग आहे. मी कन्झर्वेशन आर्किटेक्ट असल्यामुळं मी गावामध्ये ग्रामस्थांच्या सोबत मीटिंग करून एक सभा बोलवून त्याच्यावर एक विचार केला की आपण या किल्ल्याचं आपण रेस्टोरेशनचं काम घेऊया, जीर्णोद्धारचं काम घेऊया. आणि त्यानुसार सर्वांना होकार दिला आणि जीर्णोद्धारचं कामाला सुरुवात करायला सगळ्यांनी, लोकप्रतिनिधी असतील किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, सगळ्यांनी होकार दर्शवला. या किल्ल्याच्या सुरुवातीलाच एक प्रवेशद्वार आहे. सर्वसाधारण सर्व किल्ल्यांचे प्रवेशद्वार हे म्हणजे आत्ता हयात आहेत, पण या किल्ल्याचं प्रवेशद्वार मोडकळीत चालत आहे. पण किल्ल्याची जेव्हा आपण सहल करचाल ते आपल्याला निदर्शनात येईल. तरी प्रवेशद्वारामध्ये 2 हत्तींची शिल्प आहेत. म्हणजे या किल्ल्यावर शिल्पांपैकी या 2च गोष्टी आजरामर सध्याला दिसण्यात येत आहेत. आणि वर एक पाण्याचं टाका आहे. ऐतिहासिक गोष्टींचा पैकी एवढे 2 महत्वाचे पुरावे आहेत. हा किल्ला शिलाहारांच्या काळातला होता आणि शिलाहारांच्या काळामध्ये हत्तींची शिल्प पाहायला मिळतात. त्यानंतर आपण पाहिलं की करवीर संस्थान जे आहे, करवीर संस्थानची अंबाबाई मंदिर जे आहे, हे पण सुद्धा शिलाहारांच्या काळातली स्थापत्यशैली आहे. म्हणजे कोल्हापूरच्या भागामध्ये हे शिलाहारांचं साम्राज्य होतं, ते अगदी इथपर्यंत पोहोचलं होतं. त्यानंतर देवगिरीच्या यादवांनी त्याच्यावर अटॅक करून हे साम्राज्य आपल्या ताब्यात घेतलं. त्यानंतर मग अनेक सुलतानशाही आल्या, आदिलशाही आल्या, त्यानंतर शिवकालीन काळ आला, पेशवे काळ आला, त्यानंतर ब्रिटिश काळ आला. या सगळ्यांना या किल्ल्याने डोळ्यासमोर पाहिलेलं आहे. आणि या किल्ल्याच्या प्रत्येक गोष्टी या गोष्टीला एक पुरावा आहे. इंग्रजांच्या काळात सुद्धा हा किल्ला बऱ्याच वेळा त्याची हे झाली, ढासळला गेला. आणि मेहमानगडाच्या तुम्ही आसपास पाहिलं की बरेच ऐतिहासिक तुम्हाला पुरावे मिळतील. मेहमानगडच्या पायथ्याला एक उकिरडे गाव, ऐतिहासिक गाव, त्याचे सुद्धा आपल्याला फाउंडेशन रुईन्स ते सुद्धा पाहण्यात येतील.
या किल्ल्याच्या जीर्णोद्धारचा विचार करता सुरुवातीला या किल्ल्याला प्रवेशद्वार करायचं, त्यानंतर त्या किल्ल्याला दगडी पायऱ्यांचा विचार केलाय, त्यानंतर तटबंदीचा विचार केलाय आणि सर्वात वर गेल्यानंतर आपल्याला किल्लेदारांचा राजवाडा दिसतो. त्याचे फाउंडेशन डेकोरेशन करून त्या ठिकाणी छोटेखानी एक म्युझियम आणि शिवरायांचा एक पुतळा, हे सगळं भविष्यातील नियोजन आहे. नमस्कार.